मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता झोपण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तिला सारखी सारखी अर्जुनची आठवण येत असते आणि त्या आठवणीमध्येच ती आता खूप रडू लागते. मधुभाऊ आणि कुसुम हे दोघेही आता झोपलेले असतात, पण सायलीच्या मनात फक्त आणि फक्त अर्जुनच्याच आठवणी असतात. दुसरीकडे अर्जुन आपल्या रूममध्ये असतो आणि त्याचीसुद्धा तशीच काहीशी अवस्था झालेली असते. तो सुद्धा त्या कपाटावरून हात फिरवतो. सायलीची आठवण त्याला सतत येत असल्यामुळे डोळ्यातील पाणी काही थांबता थांबेना. तेव्हा तो आता लगेच कपाट उघडतो आणि सायलीच्या साड्यांवरून हात फिरवतो आणि तिचं ते प्रेम अनुभवत असतो. त्याला आता तिची खूपच आठवण आल्यामुळे अगदी कसं तरी होऊ लागतं. त्याच्या मनात सायलीबद्दलच्या भावना अगदी दाटून आलेल्या असतात. दुसरीकडे सायली आता खूप रडत असते. जेव्हा अर्जुनची आणि तिची भेट पहिल्यांदा मंदिरात झालेली असते, ते सर्व क्षण आता तिला आठवू लागतात. तेव्हा त्या आठवणींमध्ये अगदी ती रंगून गेलेली असते आणि रडतसुद्धा असते. दुसरीकडे अर्जुन हा सायलीची एक साडी हातात घेतो. त्याला आठवतं की दिवाळीच्या पाडव्याला मी तिला ही साडी गिफ्ट केली आहे आणि या साडीमध्ये सायली किती सुंदर दिसतीये हे देखील आता अर्जुनला आठवतं. इकडे सायली सुद्धा आता न झोपता आपली बसते आणि रडत असते. तिला पुन्हा एकदा आपल्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झालेल्या लग्नाची आठवण होते. ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जरी लग्न असेल तरीही ती आता त्या लग्नाला खरंच मानत असते, कारण तिच्या मनात अर्जुनविषयीचं प्रेम हे निर्माण झालेलं असतं आणि त्या लग्नाच्याच आठवणीमध्ये अगदी ती हरवून जाते. त्यानंतर ते दोघे जेव्हा माथेरानला हनीमूनला गेले होते, ते सर्व क्षण देखील आता आठवू लागतात आणि ती अजूनच रडू लागते. दुसरीकडे अर्जुनसुद्धा तसाच रडत असतो आणि त्या बिचाऱ्याला सुद्धा सायलीशिवाय दुसरं काही सुचत नसतं, कारण आजच्याच दिवशी ते दोघे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करणार होते आणि सगळं काही विस्कटून गेलं हेही अर्जुनला आता आठवून खूप त्रास होऊ लागतो. इकडे सायली आता पाणी पित असते, तेव्हा तिला समजतं की पूर्णाजींनी गोळ्या घेतल्या असतील का, आणि हे तर मगाशी खूप रडत होते म्हटल्यावर जेवले सुद्धा नसतील. मग मी पाणी तरी कशी पिऊ शकते? घरात आईंची काय अवस्था झाली होती मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं. घरात कुणी म्हणजे कुणीच जेवलं नसेल म्हणून ती पुन्हा ते पाणी तेथेच ठेवून देते आणि तिला घरातील सर्वांची आता खूपच काळजी वाटू लागते, कारण तिला आता 1-1.5 वर्ष सवय झालेली असते की घरातील सर्वांची काळजी करायची, आणि आज अचानक असं घरातून मला बाहेर पडावं लागलं. याचंच सायलीला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. आता ते दोघेही न झोपता तसेच आता आपापल्या घरी रडत असतात, कारण त्या दोघांना एकमेकांशिवाय काहीही सुचत नसतं. तर दुसऱ्या दिवशी आता प्रतिमा एकदम शांत शांत बसलेली असते. तेव्हा तिने काही अजून नाश्ता वगैरे सुद्धा केलेला नसतो. सुमन तितक्यात तेथे येते आणि म्हणते की वहिनी, अहो तुम्ही अजून काहीही का खाल्लेलं नाहीये? मग आता ती म्हणते की मला काहीही खाण्याची इच्छा नाहीये, कारण तिला सायलीचं खूप टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर नागराज म्हणतो, वहिनी असं करून नाही चालणार. तर जेव्हा दादा सकाळी पुण्याला चालला ना, तेव्हा आम्हाला सांगितलंय की तुमच्या वहिनीची काळजी घ्या म्हणून, तुला काय हवं नको ते बघा म्हणून, तुला नाश्ता करावाच लागेल. तेव्हा ती नकार देते. मग आता सुमन म्हणते, तुम्ही स्वतः तोंडाने तर काही मागत नाही, तुम्ही असं उपाशी राहणं चांगलं नाहीये. मग आता प्रिया म्हणते, मला माहिती आहे माझ्या आईला नक्की काय हवंय, की माझ्या आईला खायला प्यायला नाही दिलं ना तरीही चालेल, पण पूर्ण आजी, मामी, घरातील सर्वजण, मामा वगैरे ठीक आहेत की नाही हे तिला स्वतः जाऊन पाहायचंय. हो नाही, असं नाटकी करत आता चोंबडी प्रिया बोलत असते. त्यावेळी आता प्रतिमा विचारते, बाळा आपण जाऊयात का खरंच त्यांच्याकडे? मग आता प्रिया म्हणते, तुला खरंच जाण्याची इच्छा आहे का? मग आता नागराज म्हणतो, वहिनी अगं दिवसभर काल आपण तिकडे होतो, आता तू जाऊन तिथे नक्की काय होणार आहे? त्यांचं दुःख खरंच एवढं मोठं आहे ना, तू तेथे जाऊन त्यांचं दुःख असं हलकं होणार नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते की सायलीने तिचे असे रंग दाखवलेत ना, ते फक्त आणि फक्त मला माहीत होतं. बिचारी मामी पार कोलमडून पडली. पूर्ण आजी थोडी स्ट्रॉंग आहे, परंतु सायलीने जे दुःख दिलं आहे ना, ते कसं सगळेजण सहन करू शकतील? त्यानंतर सुमन विचारते, वहिनी अहो तुम्ही कल्पना वहिनींना जरा व्हिडिओ कॉल करता का? मग आता प्रतिमा म्हणते, हो चालेल ना.
मग प्रिया पुन्हा मध्ये मध्ये बोलू लागते, आई अगं व्हिडिओ कॉलवर बोलून काही होणार आहे का? तू जर प्रत्यक्ष तिथे गेली, त्यांना भेटली, तर मग त्यांना किती बरं वाटेल. चल आई आपण दोघी जाऊयात तिकडे, म्हणजे त्या सर्वांना बरं वाटेल. तू जरा सर्वांना धीर दिला, सगळ्यांबरोबर बोलली तर सगळ्यांना खूप छान वाटेल, असं प्रिया आता म्हणत असते. त्यावेळी सुमन म्हणते की प्रिया अगं तू तिथे जाणं खरंच योग्य नाही आहे आता या क्षणी, कारण तू तिथे गेली तर वेगळंच काहीतरी घडून बसेल. मग नागराज म्हणतो काहीतरी योगायोग आहे ना, म्हणजे कसं, अस्मिताच्या रूमचा AC बंद पडला. या दोघी अर्जुन सायलीच्या रूममध्ये काय केल्या, तेथे अस्मिताने भावाच्या कपाटाचं अगदी हक्काने दार उघडलं आणि तन्वीला त्यामध्ये फाईल मिळाली. असं म्हणतात ना, कधी ना कधी असं खोटं बाहेर येतंच, ते हे असं. मग आता प्रिया गालात हसते आणि म्हणते, तरीही मी माझ्या माणसांच्या दुःखाचं कारण ठरले, याचंच मला खरंच खूप वाईट वाटतंय. आई तुला एक सांगू का, मला खरंच सर्वांना बघावंसं वाटतंय. त्यानंतर प्रतिमाचा हात पकडत लगेच ती म्हणते की आई अगं चल ना, हवं तर मी घरात नाही येणार, मला माहीत आहे माझ्यामुळे हे सगळं घडलंय. मी असं सर्वांसमोर सत्य आणायला नको होतं, पण मला खरंच आई सर्वांची खूप काळजी वाटते. मी तुला तेथे सोडते आणि हवं तर बाहेरूनच सर्वांना पाहते आणि पुन्हा घरी येते, चालेल ना? मग प्रतिमा म्हणते हरकत नाही. तेव्हा प्रियाचा हा प्लॅन आता फसतो. त्यामुळे ती लगेच आता रागातच प्रतिमाकडे पाहू लागते. पण प्रतिमा आणि सुमनचं तिच्याकडे लक्ष नसतं. नागराजकडे ती आता पाहते आणि त्याला इशारा करते की बोल ना काहीतरी. मग नागराज म्हणतो काय, असं कसं, असं कसं तू आतमध्ये जाणार नाही ग? अगं तन्वी तुला समजतं का, त्या सुभेदारांच्या दुःखाचं कारण तू नाही आहेस, ते अर्जुन आणि सायली आहेत. काल सर्वांनी पाहिलं ना की तू खूप चांगलं काम केलंस आणि सर्वांच्या दुःखाचं कारण तू नाहीच आहेस. अगं केवढ्या मोठ्या संकटातून तू त्या सुभेदारांची सुटका केली, तुला माहिती आहे का? आणि तुला पूर्णपणे अधिकार आहे त्यांच्या घरात जाण्याचा. तेव्हा सुमन म्हणते हो, हे माझ्या लक्षातच नाही आलं खरं तर, मी उगीच ना तन्वीला अडवत होते. तेव्हा त्या दोघीही आता सुभेदारांच्या घरी जाणार असतात. इकडे सायली आता घरातलं काम करत असते. त्याचवेळी कुसुम तेथे येते आणि म्हणते, हे काय ग सायली, तू हे घरातलं असं काम करायला का लागलीस? तुला हे काम करण्याची गरज नाही आहे अगं. मग आता सायली म्हणते, गरज आहे कुसुमताई, कारण जर माझे हात थांबले ना, तर माझे डोक्यातले विचार खूप गोंधळ घालतील डोक्यामध्ये आणि मला काहीही सुचणार नाही. त्यानंतर सायली आता विचारते, हे कसे असतील, बरे तर असतील ना, त्यांनी काही खाल्लं पिल्लं असेल का? तिला अर्जुनची खूप काळजी वाटत असते, त्याचबरोबर इतर घरातील सर्वांची, की आईंचा माझ्यावरचा राग कमी झाला असेल का, आणि पूर्णा आजींनी गोळ्या घेतल्या असतील का, त्या ठीक असतील का, त्यांना चक्कर वगैरे तर आली नसेल ना, असे अनेक प्रश्न तिला आता पडलेले असतात. आणि माझे मधुभाऊ पूर्वीसारखे माझ्याबरोबर कधी बोलतील की नाही, माझ्या मनातलं प्रेम मला पुन्हा बोलून दाखवण्याची संधी मिळेल की नाही, माझं प्रेम, लग्न, संसार हे मला पुन्हा मिळेल की नाही ग कुसुमताई, असे अनेक विचार माझ्या डोक्यात सुरू आहेत, काही सुचतच नाही. मग आता कावरी-बावरी झालेल्या सायलीला आता कुसुम जरा शांत करते आणि म्हणते की जरा ना तू शांत हो, म्हणजे तुझ्या डोक्यातील विचारसुद्धा जरा कमी होतील आणि ही कामं करण्याची गरज नाही, मी करेल सगळं, असं म्हणून ती तिला समजावते. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई मी ते तर करण्याचा प्रयत्न करतीये, कारण ही सगळी कामं करून जर माझ्या डोक्यातील विचार जरा थांबले तर बरं होईल ना गं. सायलीबद्दल आता कुसुमला खूप वाईट वाटत असतं, कारण सायलीची ही झालेली अवस्था, बिचारीचं आता पुढे काय होणार, तिचं प्रेम व्यक्त करण्याची संधी तिला मिळेल की नाही, असले अनेक प्रश्न आता तिला पडलेले असतात. दुसरीकडे घरातील सर्वजण आता नाश्त्यासाठी डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. प्रताप आणि कल्पना अजून काही आलेले नसतात. तेव्हा पूर्णाजींना आता आठवतं की काल कशाप्रकारे हा एवढा मोठा गोंधळ झाला. तेव्हा पूर्णाजी हे सगळं आठवून खूपच टेन्शनमध्ये येतात.
कशाप्रकारे कल्पनाने अर्जुनचे कानाखाली मारली, त्याचबरोबर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्याच्या अंगावर फेकले. काल काय काय घडलं हे सगळ्यांना आता आठवू लागतं आणि सर्वजण अगदी उदास असतात. समोर पोह्यांच्या प्लेट असतात, परंतु कुणीही एक घाससुद्धा घेत नसतं, कारण कुणाचं मनच नसतं की काही खावं म्हणून. सगळं घरच अगदी एकदम शांत शांत असतं. कुणी कुणाकडे पाहतसुद्धा नसतं, फक्त गप्पा आणि गप्प असतात. कुणाबरोबर कुणी बोलतसुद्धा नसतं. आता तेवढ्यातच तेथे अर्जुन येतो, परंतु अर्जुनची नजर सारखी सारखी सायलीला शोधत असते. नेहमीप्रमाणे सायलीला किचनमध्येच बघण्याची त्याला सवय असते. तो पहिल्यांदा किचनमध्ये पाहतो आणि मग नंतर वर रूमकडे, परंतु आता त्याला सायली कुठेच दिसेनाशी होते. त्यामुळे तो आणखीच उदास होतो. त्यावेळी आता चैतन्य अर्जुनकडे पाहतच राहतो आणि विचारतो, अर्जुन, अजून तू रेडी नाही झालास का रे? अरे, साळवींबरोबर आपली मीटिंग आहे, तुला माहीत नाही का? तेव्हा अर्जुन आता काही न बोलता एकदम गप्प होत, कारण त्याला काहीही सुचत नसतं की काय करावं. माझी सायली माझ्या आयुष्यातून गेली याचंच त्याला प्रचंड दुःख असतं. दुसरीकडे मधुभाऊ हे बाहेरून येतात. हा कुसुम अगोदर त्यांना पाणी देते. मधुभाऊ विचारतात, कुठे आहे ग ती? आता कुसुम म्हणते ती आतमध्ये आहे. पण मधुभाऊ, ऐका ना, मला तिची ही मनस्थिती नाही पाहावत, तुम्ही प्लीज तिच्याबरोबर बोला ना. ही मधुभाऊ काही बोलणार. तेवढ्यातच आता मी त्या दोघांनाही चहा देते. त्याचवेळी आता सायली पुन्हा मागे होते आणि आतमध्ये जायला निघते. तर आता कुसुम म्हणते, सायली, अगं, आपण तिघेही चहा घेतो, पण तू नेहमीप्रमाणे तुझ्या तिकडच्या सवयीप्रमाणे तू इथे कॉफी बनवली आहे. तेव्हा सायली म्हणते, काय कॉफी? कॉफी बनवली मी? तिला पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरची आठवण होते की मी दररोज तेथे सर्वांसाठी कॉफी बनवते, माझ्यासाठी आणि विमलताईंसाठी फक्त चहा बनवते. दुसरीकडे आता सायलीच्या फोटो असणारा कॉफीचा मग विमल त्याच्याकडे देते आणि म्हणते, अगोदर कॉफी पिऊन घ्या. मग आता अर्जुनला अगदी हरवल्यासारखं वाटतं आणि तो सायलीच्या त्या फोटोकडे पाहतच राहतो. तो आता म्हणतो की मला नको आहे कॉफी आणि आजपासून मी ही कॉफी सोडली. तेव्हा हे ऐकतात सर्वांना प्रचंड धक्का बसतो की अर्जुनला सारखी सारखी कॉफी लागते आणि आज चक्क सायलीसाठी त्याने कॉफी सोडली. हाच विचार करत सर्वजण त्याच्याकडे अगदी पाहू लागतात. अश्विन म्हणतो, दादा, कॉफी पिऊन घे. तेव्हा तो म्हणतो, नको आहे मला कॉफी, सांगितलं ना एकदा. हा तो लगेच आता रूमकडे जायला निघतो, कारण सायली घर सोडून गेल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतं. तो तेथून गेल्यानंतर अस्मिता म्हणते, एकदम टोकाला कसं जावं ना, हे फक्त ना या अर्जुनकडून शिकावं. तरीही अर्जुन तिच्याकडे रागात सुद्धा पाहत नाही. तो तसाच आपल्या रूमकडे जातो. मग आता पूर्णा आजी म्हणतात की सोडू दे त्याला कॉफी. कॉफी आणि मुलगी जर त्याच्या आयुष्यात नसेल ना तर बरंच होईल आणि कॉफी सोडली ना त्याचं शारीरिक आरोग्य चांगलं होईल. त्याचबरोबर आणि ही मुलगी सोडली ना तर त्याचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहील आणि ते सुधरेल सुद्धा. दुसरीकडे आता सायली ही एकदम शांत शांत असते. काहीही झालं तरी सुभेदारांच्या घरातील सर्वांची आठवण तिला येत असते आणि सर्वात जास्त आठवण येत असते ती अर्जुनची. मग मधुभाऊ आता कुसुमला म्हणतात की कुसुम, हे बघ, जेवणाच्या वेळेपर्यंत मी येतो, एका वकिलांना भेटून येतो. तेव्हा वकिलांना कशाला आता, असो कुसुम विचारते. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, अगं, ते जुने वकील होते ना, त्यांनी माझी जामिनावर सुटका केली आहे, मला आता नवीन वकील शोधायला नको का? तेव्हा सायलीला धक्का बसतो आणि आता ती म्हणते की मधुभाऊ, अहो, तुम्ही असं का करताय? शहरातील सर्वात मोठे वकील आपल्या बाजूने आहेत, आपली केस लढतायत आणि त्यांच्यामुळे तर तुमची जामिनावर सुटका झाली ना, आणि तुम्ही आता असं का करताय? मग तुम्ही असं वागणं बरोबर नाही आहे. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, हे ते काहीही असू दे, जामिनावर सुटका झाली आहे ना, पण मला जुना वकील नको म्हणजे नको. सायली म्हणते, अहो, याने अजून प्रॉब्लेम वाढतील, तुम्ही जरा समजून घ्या आणि माझं ऐका, असं टोकाचं वागू नका तुम्ही. अहो, हेच खूप हुशार आहेत आणि हेच सोडवतील तुम्हाला या संकटातून, आणि तुम्ही एवढे पैसे कुठून आणणार आहात वकिलांची फी भरण्यासाठी? तेव्हा मी माझी किडनी विकेल, पण अजिबात मी त्या वकिलांची मदत घेणार नाही आहे, असं ते मताशी ठाम असतात.
त्याचवेळी कुसुम म्हणते, मला काय वाटतं मधुभाऊ, तुम्ही निर्णय घेण्यासाठी अतिघाई करताय. तुम्ही अजून या गोष्टीचा विचार करायला हवा. मग पुढे सायली म्हणते, मधुभाऊ जे झालंय ना त्याचा आपल्या केसवर परिणाम असा होऊ देऊ नका. कारण माझं लग्न आणि आपली केस या दोन्ही गोष्टी आपण वेगळ्याच ठेवूयात ना मधुभाऊ. त्यावेळी आता कुसुम असं मधुभाऊ रागातच म्हणतात, तुझ्या बहिणीला सांग की तिचं लग्न आणि आपली केस हे जर बाजूला ठेवलं असतं ना तर आज ही वेळ कधीही आली नसती. असं म्हणून ते आता जायला निघतात. त्यावेळी सायली आता अगदी रिक्वेस्ट करून सांगते, प्लीज मधुभाऊ असा वकील बदलू नका ना तुम्ही, प्लीज ऐका माझं मधुभाऊ. पण तरीही ते ऐकायला तयार नसतात. दुसरीकडे घरातील सर्वजण आता एकदम शांत बसलेले असतात. तेव्हा विमल म्हणते की पूर्णाई ऐका ना तुम्ही, म्हणजे कालपासून काहीच आपल्या कल्पना वहिनीने खाल्लेलं नाहीये. मला काय वाटतं तुम्ही एकदा सांगा ना त्यांना, मी त्यांच्यासाठी पोहे बनवले आहेत. तुम्ही जा बरं आणि त्यांना समजावा जरा की काहीतरी खाऊन घे म्हणावं. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, हो ना, मुलीच्या पोटात काहीतरी जायला हवं, 2-4 घास तरी, कारण मग बिचारी आजारी पडेल उगीच. तेव्हा तेव्हा अश्विन म्हणतो की पूर्णाजी अगं तू वर येतेस का, मी तुला घेऊन जातो, चल ना. मग पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात. त्याचवेळी अर्जुन आता तेथे सर्वांना पाहतो आणि म्हणतो की थांब पूर्णाजी, असं म्हणून तो आता पटकन खाली येतो. विमलला म्हणतो मी घेऊन जातो मम्मासाठी पोहे, असं म्हणून तो पोह्यांची प्लेट घेतो आणि लगेच कल्पनाच्या रूमजवळ जातो. तेव्हा तो म्हणतो, मम्मा प्लीज दार उघड ना मम्मा. हे बघ तू माझ्याशी बोल हे मी सांगायला आलो नाहीये, परंतु तू प्लीज काहीतरी खाऊन घे मम्मा, हे मी तुला सांगायला आलोय, असं म्हणून तो दार ठोठावतो. तर आतमध्ये कल्पना बिचारी खूप रडत असते, कारण तिला काहीही सुचत नसतं. इकडे अर्जुन म्हणतो की मी फक्त तुझ्या नाश्त्याची प्लेट आणली, तेवढी घे, मी माझा जातो मग निघून. हे बघ मम्मा, माझा राग तू असा खाण्यावर काढू नको मम्मा, प्लीज माझं ऐकून घे एकदा तरी, असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो. त्याच वेळी आता कल्पना मात्र बिचारी खूप रडत असते. इकडे आता घरातील सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनसाठी कल्पना दार उघडती की नाही हे सर्वांना बघायचं असतं, परंतु आता त्याचे प्रयत्न तेथे व्यर्थ ठरतात. तेवढ्यातच इकडे प्रतिमा आणि त्याचबरोबर प्रिया हे दोघीही येतात. मग पूर्णाई, तेव्हा आता पूर्णाजी या लगेच पुढे जातात आणि म्हणतात, बाळा प्रतिमा तू आलीस, ये ना गं. त्या दोघीही आता एकमेकींना भेटतात. तेव्हा तू कशी आहेस गं, असं प्रतिमा विचारते. मग आता पूर्णाई म्हणतात की मी बरी आहे, अजून तरी जिवंत आहे, असं म्हटल्यावर ती मला खरंच खूप वाईट वाटतं. त्याच वेळी आता प्रिया ही मागेच थांबते, तर प्रतिमा आतमध्ये येते. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं ये ना आतमध्ये प्रिया. त्यावेळी आता प्रिया म्हणते, नको अगं, मी बाहेरच बरी आहे, इथे आई आली आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा मेलेल्याला अजून तू का मारतीयस गं, असं पूर्ण आजी म्हणतात. इकडे प्रिया आल्यामुळे अर्जुनच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेलेली असते. तो खूपच रागात आता प्रियाकडे पाहू लागतो, कारण तिच्यामुळेच हा सगळा मोठा घोळ झालेला असतो. इकडे पूर्ण आजी म्हणतात, आत्तापर्यंत तू जे काही सांगत होती कळकळीने ते बरोबर होतं, तू बरोबर होतीस आणि आमची नानीच खोटी होती, मला माफ कर तन्वी, असं म्हणून पूर्ण आजी आता लगेच तिच्यासमोर हात जोडतात. तेव्हा प्रिया आता नाटकी करत म्हणते की पूर्ण आजी, अगं तू हे काय करतेस, अगं मोठे कधी लहानग्यांची माफी मागतात का, हे फक्त माझं कुटुंब आहे म्हणून ते सावरण्यासाठी मी धडपड करत होते. इकडे अर्जुन अजूनच रागात प्रियाकडे पाहू लागतो. तेव्हा पूर्ण आजी तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन येतात. तर भामटी प्रिया अर्जुनकडे आता गालातच पाहत हसू लागते. मग नंतर प्रिया आता पूर्णाजींजवळ बसते आणि म्हणते की जी आता जुनं काही असं उकरून काढू नकोस, कारण सत्य सर्वांसमोर आलं ना यातच मला खूप आनंद आहे. प्रतिमा म्हणते की तन्वी, आपण हा विषय आता बंद करूयात, काय होईल ना याचा आपण विचार करायला हवा, असं म्हणून ती कल्पनाबद्दल पूर्णाईंना विचारते. हा पूर्णाई आता सांगू लागतात की कल्पनाची तब्येत कालपासून बरी नाहीये, एवढी अवस्था वाईट आहे तिची की तिने कालपासून दारसुद्धा उघडलेलं नाहीये, बिचारी आतमध्येच रडत बसलीये. तेव्हा नाटकी करत आता भामटी प्रिया म्हणते, माझ्या कल्पना मामीने एवढं मनाला लावून घेतलंय का, नाही तशी ना ती खूप सेन्सिटिव्हच आहे. अगं पूर्णाजी, मी एकदा जाऊन मामीला बघू का, आणि माझी खात्री आहे मी बोलवलं ना तर ती नक्कीच खाली येईल. तेव्हा पूर्णाई आता ठीक आहे असं म्हणतात.
तेव्हा अर्जुन खूप रागात आता प्रियाकडे पाहत असतो, कारण ही पुन्हा का घरी आली हाच प्रश्न त्याला पडलेला असतो आणि रागाने त्याचे डोळे अक्षरशः लाल झालेले असतात. प्रिया आता कल्पनाच्या रूमजवळ येत दार ठोठावते, मी तन्वी आणि मला माहिती आहे की कालचा धक्का तुला सहन झाला नाहीये. स्वतःच्या मुलाकडून सुनेकडून झालेली फसवणूक तुझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे आणि मी हे समजू शकते. अगं मामी, तू ज्या मुलीसाठी त्रास करून घेतीये ना, ती मुलगी खरंच तेथे आनंदात आहे अगं. तेव्हा घरातील सर्वजण आता प्रियाकडे पाहत असतात. अर्जुनचा तर चेहरा आता रागाने लाल झालेला असतो. आतमध्ये कल्पना मात्र रडत असते. नाटक करत प्रिया म्हणते, हे बघ मामी, तू तिच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस अगं अशी. अगं मामी, या घराला तुझी गरज आहे, माझ्यासाठी तरी दार उघड. पूर्ण आजीसाठी, आमच्यासाठी तरी दार उघड ना गं. अगं प्लीज कल्पना मामी, उघड ना दार. तेव्हा कल्पना आता दार उघडून बाहेर येते आणि अर्जुनला जबर धक्का बसतो की स्वतःच्या पोटच्या मुलाने सांगितलं तरीही मम्माने दार उघडलं नाही आणि तन्वीने सांगितल्यावर लगेच उघडलं. मग आता प्रिया आणि कल्पना एकमेकींना मिठी मारतात. हे पाहून अर्जुनला मात्र शॉक बसतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू भाऊ आता कठोर निर्णय घेत सायलीला सांगतात, जर आता अर्जुन बरोबर संपर्क करशील तर माझं मेलेलं तोंड पाहशील. अर्जुनचा आलेला कॉल ते कट करतात आणि तिच्याकडे रागातच पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.